नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत आखाड स्पेशल गुळाच्या कापण्या। तर आखाड सुरू झाला की घरोघरी अशा पद्धतीच्या गुळाच्या कापण्या नक्की केल्या जातात, पण खूप जणांच्या खूप कडक होतात। तर अशा पद्धतीने जर आपण योग्य प्रमाणामध्ये जर केल्या तर एकदम डिसूर आणि खमंग खुसखुशीत या कापण्या तयार होतात। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। सगळ्यात अगोदर आपण इथे गुळाचं पाणी करून घेऊया। एक पातेलं घेतलंय, त्याच्यामध्ये आपण एक कपाच्या मापाचं सर्व साहित्य मोजून घेऊया, किंवा वाटी किंवा कपाचं कुठलं पण एक माप करून घ्यायचं आणि त्याने सर्व साहित्य आपल्याला इथे मोजून घ्यायचे। तर सगळ्यात अगोदर आपण आता इथे गुळाचं विरघळून घ्यायचं आहे, आपल्याला याचं पाणी करून घ्यायचं आहे गुळाचं। तर गॅसवरती हे पातेलं मी ठेवून घेतलेलं आहे, गॅस मध्यम ठेवलेला आहे। सतत ढवळत राहूया म्हणजे गुळ आपला इथे पटकन विरघळेल। तर सतत ढवळत राहिल्यानंतर गुळ विरघळलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता मी गॅस बंद करते आणि हे पाणी आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायचे। पाणी थंड होण्यासाठी आपण साईडला ठेवलेलं आहे। तोपर्यंत एक मोठं भांडं घेतलं, याच्यामध्ये आपण आता गव्हाचं पीठ काढून घेऊया। तर त्याच कपाने आपण इथे 2 कप गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। वाटी घ्यायची किंवा कप घ्यायचा आणि त्याने सर्व जे आपण साहित्य घेतलं ते मोजून घेतलं की योग्य प्रमाणामध्ये आपल्या कापण्या इथे तयार होतात। तर आता याच्यामध्ये मी बेसन पीठ घालून घेतलेलं आहे। बेसन पीठ घातल्यानंतर ह्या कापण्या खूप छान अशा खायला चवदार लागतात। तर आपण याच्यामध्ये आता बेसन पीठ घातले 2 टेबलस्पून। पोहे खाण्याचा जो चमचा आहे तर त्या चमच्याने इथे 4 चमचे बेसन पीठ घालून घेतले। 1 चमचा याच्यामध्ये बडीशेप घातली आणि 2 चिमूट याच्यामध्ये मीठ घालून घेतलेला आहे। गोडाचा पदार्थामध्ये मीठ घातलं की पदार्थ अजून खूप छान असा टेस्टी लागतो। तर 2 टेबलस्पून याच्यामध्ये मी बारीक रवा घालून घेतलेला आहे। चमच्याच्या प्रमाणामध्ये 4 चमचे आपण बारीक रवा घालून घेतलेला आहे। रवा घातल्यानंतर या कापण्या खूप छान अशा डिसूर होतात, खुसखुशीत होतात। तर रवा नक्की घालून घ्यायचा आहे, खूप छान लागतात रवा घालून घेतल्यानंतर। आता आपण याच्यावरती 2 टेबलस्पून तूप कडकडीत असं गरम करून घेतलं, त्याचं मोहन घालून घेतलेलं आहे। तुम्ही याच्यामध्ये तेल सुद्धा घालून घेऊ शकता। तर तूप टाकल्यानंतर कापण्या खूपच छान अशा टेस्टी लागतात। तर याच्यामध्ये मी तूप घालून घेतलंय, तुम्ही आवडीप्रमाणे तेल सुद्धा घालून घेऊ शकता। तर आता हे तूप घालून घेतलेलं मोहन आपण या पिठाला व्यवस्थित असं चोळून घेऊया हाताने छानपैकी, म्हणजे ह्या कापण्या खूप छान अशा डिसूर होतात। तर बघा मी याच्यावरती तूप व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे आणि हातामध्ये मूठ पिठाची आपण बांधली की वळली जाते। तर मोहन आपलं इथे योग्य झालेलं आहे। तर आता आपण गुळाचं पाणी संपूर्ण थंड करून घेतलं, आता गाळून ते आपण या पिठामध्ये घालून घेऊया। गुळाचं पाणी आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायचे आणि नंतरच याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। तर सुरुवातीला इथे मी थोडं थोडं पाणी घालते आणि चमच्याने एकत्र करून घेते। तर बघा तुम्ही, मी थोडं थोडं करत पाणी घालून घेते, नंतर आपण याला हाताने मळून घेऊया। तर आता याच्यामध्ये आपल्याला अजून पीठ घालून घ्यावं लागणार आहे। तर मी अर्धा कप गव्हाचं पीठ हाताखाली इथे साईडला चाळून ठेवलेलं होतं, तर त्याच्यामधून 2 टेबलस्पून याच्यामध्ये मी पीठ घालून घेतलेलं आहे। तर आता आपण याचा उंडा तयार करून घेऊया। तर जे अर्धा कप पीठ मी साईडला ठेवलं होतं, तर ते संपूर्ण अर्धा कप पीठ याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीचा इथे मी घट्टसर असा याचा उंडा तयार करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता संपूर्ण 2.5 कप आपल्याला पीठ इथे लागलेलं आहे। 1 कप गूळ, 1 कप पाणी आणि 2.5 कप गव्हाचं पीठ आपण इथे घेतलेलं आहे। तर आता बाउलमध्ये आपण हे पीठ काढून घेतले, 10 मिनिटांसाठी हे पीठ असंच भिजून दिलेलं आहे। आपण याच्यामध्ये रवा घालून घेतलेला होता 2 टेबलस्पून, तर तो छान असा इथे भिजलेला आहे। आता आपण याच्यामधून एक पोळी बनवण्यासाठी उंडा काढून घेतलेला आहे आणि बाकीचं पीठ आपण झाकून ठेवलेलं आहे। तर याची आपण एक पोळी लाटून घेऊया। खमंग, खुसखुशीत आणि खूपच छान टेस्टी आणि या महिनाभर टिकतात ह्या अशा पद्धतीच्या कापण्या जर बनवल्या तर खायला खूप छान लागतात। तुम्ही मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता किंवा दुपारच्या वेळेमध्ये असे खाण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीच्या नक्कीच बनवू शकता। आणि आखाड महिना सुरू झाला की घरोघरी अशा पद्धतीच्या कापण्या नक्की केल्या जातात। तर आता पोळी लाटून घेतलेली आहे, याच्यावरती आपण खसखस घालून घेऊया चव बाजूने। तर तुम्ही दोन्ही पण साईडनी खसखस लावू शकता, तर इथे मी एकच साईडनी लावून घेतलेली आहे। तुमच्याकडे जर खसखस नसेल तर तुम्ही सफेद तीळ सुद्धा याच्यावरती लावू शकता। तर आता हलकसं लाटण्याने आपण याच्यावरती फिरवून घेतलेलं आहे, म्हणजे खसखस पोळीवरती छानपैकी इथे चिटकेल। तर तुम्हाला आवडत जर असेल तर तुम्ही दोन्ही बाजूनी पण घातली तरी देखील चालेल। आता आपण याच्यावाले छानपैकी ते काजू कतलीच्या आकारामध्ये कट करून घेऊया। तर बघा या पद्धतीने इथे मी हे कट करून घेतलेले आहे। ज्या साईडला छोट्या छोट्या निघल्या होत्या त्या काढून ठेवल्या आणि ज्या आकारामध्ये आहे त्या अशा पद्धतीने आपण इथे ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। तर संपूर्ण लाटून झालेले आहेत आणि ह्या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत। आता इकडे गॅसवरती तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये आपण तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या सोडून घेऊया। तेल गरम झालं की गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसवरती आपण आता या छानपैकी खमंग सारख्या ढवळत राहूया आणि तळून घेऊया। गॅस अगदी मंद करायचा नाही किंवा फुल ठेवायचा नाही, मध्यम गॅसवरतीच आपल्याला या छानपैकी तळून घ्यायचे आहेत।
तर तुम्ही बघू शकता मध्यम गॅसवरती इथे मी या कापण्यात तळून घेतलेल्या आहे. मस्त असा कलर आलेला आहे. आता एक चाळणीवरती आपण काढून घेऊया. जास्त लालसर करायच्या नाही आहेत, त्या थंड झाल्यानंतर अगदी लालसर जळाल्यासारख्या दिसतात. तर अशा पद्धतीने झाल्यानंतर आपण काढून घेतल्या एक ताटामध्ये आणि संपूर्ण ह्याच पद्धतीने आपण आता थोड्या थोड्या करत तळून घेऊया. तेल कडकडीत गरम झालं की गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती आपल्याला या तळून घ्यायचे आहे. फुल गॅसवरती जर आपण तळून घेतल्या तर त्या लगेच करपू शकतात. तर बघा या पद्धतीने इथे मी सर्व जे आहे त्या कापण्यात तळून घेतलेल्या आहेत आणि मस्त कलर आलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला कापण्या तळून घ्यायच्या आहेत. तर खमंग खुसखुशीत आणि डिसूर कापण्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. तर आषाढ स्पेशल कापण्या नक्की अशा पद्धतीने तुम्ही देखील ट्राय करून बघा. खायला खूप छान लागतात आणि अगदी डिसूर होतात, अजिबात कडक होत नाही. तर तुम्ही बघू शकता इथे आपली कापण्या किती मस्त अशा डिसूर झालेल्या आहेत. तर ह्या पद्धतीने कापण्या नक्की बनवून बघा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.